मागच्या 2 दिवसाच्या तुलनेत पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यानं रामकुंड परिसरातील रस्त्यावर आलेलं पाणी आता हळूहळू ओसरतंय। त्यामुळे रामकुंड परिसरातील मुख्य चौकात अजूनही पाणी आहे। भाविकांना रामकुंडाजवळ अजूनही जाता येत नाहीये। रस्त्यावरचं पाणी काही प्रमाणात कमी होत असल्यानं परिसरातील हॉटेल व्यावसायिक, दुकानदार साफसफाई करायला त्यांनी सुरुवात केली आहे। मात्र अजूनही गोदावरी नदीची पूरस्थिती कायम असल्यानं नागरिकांनी नदीकिनारी जाऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलंय। आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिक शहरातील पावसाचा जोर आणि धरणांमधनं होणारा पाण्याचा विसर्ग काही प्रमाणामध्ये कमी करण्यात आलेला आहे। त्यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरातील रस्त्यावरचं पाणी हळूहळू कमी होत आहे। आत्ताही रामकुंडाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पाणी आपल्याला बघायला मिळत आहे। हा प्रमुख चौक आहे, समोरच्याच बाजूला रामकुंड आहे, परंतु रस्ता कुठे आणि नदीपात्र कुठे हे अद्यापही लक्षात येत नाहीये। खरं तर काल या ठिकाणी देखील येणं हे मुश्किल होतं, कारण पाण्याचा जोर हा मोठ्या प्रमाणामध्ये इथे होता आणि संपूर्ण परिसरामध्ये पाणीच पाणी होतं। मात्र आपण बघतोय हळूहळू इथलं पाणी कमी झालेलं आहे, कारण या ठिकाणचा पाण्याचा विसर्ग हा आता 14,000 क्युसेक वेगापर्यंत करण्यात आलेला आहे। समोर काही मंदिरं आपल्याला बघायला मिळत आहेत, काही हॉटेल्स बघायला मिळत आहेत। हे सर्वच्या सर्व पाण्याखाली गेलेली होती। काही भाविक आहे आजही समोरच्या साईबाबा मंदिरामध्ये जाता येत नाही, त्यामुळे रस्त्यावरनच साईबाबांचं दर्शन घेत आहे। तर दुसऱ्या बाजूला गोदा काठावर जी हॉटेल व्यावसायिक होती, ज्यांच्या हॉटेलमध्ये पाणी शिरलेलं होतं, ते आता हळूहळू पाणी कमी झाल्यामुळे ते आपली दुकानं, हॉटेल्स हे आता सुरू करण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि साफसफाई देखील केली जात आहे। हा संपूर्ण परिसर काल पाण्यामध्ये होता। गेल्या 2 दिवसापासून गोदावरी नदीच्या पूरस्थितीमध्ये वाढ झालेली होती, ती आता हळूहळू कमी होते। पावसाचा जोर कमी झालेला आहे, मात्र अधूनमधून पावसाच्या सरी ह्या दिवसभर कोसळत आहेत। आजही काही प्रमाणात पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे। त्यामुळे गोदावरी नदीची पाण्याची पातळी सध्याच्या स्थितीवर अवलंबून आहे। जर पावसाचा जोर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये वाढला तर नदी पात्राची पाण्याची पातळी देखील वाढू शकते। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।